तिलक वर्मा जे टीम इंडियाच्या T20 टीमचा बॅकबोन बनले होते, आता ते न्यूझीलंड विरुद्धच्या येणाऱ्या T20 सिरीज खेळताना नाही दिसणार. काही दिवसांआधी तिलक वर्माची हॅमस्ट्रिंग सर्जरी झाली आहे आणि त्याचमुळे ते T20 वर्ल्ड कप खेळणार की नाही यावर पण खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मिडल ऑर्डरमध्ये दबाव असो का स्पिनच्या समोर स्ट्राईक रोटेशन, तिलक वर्मा हे काम स्मार्टली करायचे. तिलक वर्मा टीमचे मॅच सेटर होते, त्याचसोबत ते लेफ्ट हँडेड बॅटर असल्यामुळे टीमचा महत्त्वपूर्ण भाग होते. आता प्रश्न हा आहे की टीममध्ये त्यांची जागा कोण घेणार आणि हे आहे काही संभावित नाव. पहिल्या नंबरला रिंकू सिंग. आता काही लोक म्हणणार रिंकू सिंग तर फिनिशर आहे, पण तुम्ही त्यांची डोमेस्टिक मॅचेस जाऊन बघा. ते गेमसुद्धा चालवतात आणि स्पिनला पण बखुबी खेळतात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते लेफ्ट हँडेडसुद्धा आहे. नाहीतर ते असू शकते श्रेयस अय्यर. आणि असं कधी झालं तर श्रेयस अय्यर डिसेंबर 2023 नंतर पहिलीच T20 इंटरनॅशनल मॅच खेळणार. आणि IPL 2025चे त्यांचे स्टॅट्स बघितले तर 17 मॅचेसमध्ये 604 रन, 50.33चा ॲव्हरेज आणि 175चा स्ट्राईक रेट. आणि एक लास्ट ऑप्शन, तुम्हाला काय वाटतं, ऋतुराज गायकवाड असू शकतो तो प्लेअर? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशा क्रिकेट रिलेटेड कंटेंटसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.